काकडीचा बी, भोपळा, अननस, कोणता घेऊ? यावर्षी एकतरी झाड लावू आणि तो जगवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मी राहुल अंजारलेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा ब्लॉग हा एकदम नॉर्मल ब्लॉगच दिसणार आहे. तर फक्त आज मी तुम्हाला माझं रुटीन दाखवणार आहे, म्हणजे गावाला आल्यावरती. तर आज सध्या आई बाहेर गेले, त्यामुळे आपण जेवण बनवणार आहात. तर सर्वात आधी मी पहिले फ्रेश होतो. फ्रेश तर झाले, पण खूप जास्त भूक लागलेली आहे. तर चला माझ्यासोबत नाश्ता करा. आता सर्वात पहिले तर मला दोन काम आहेत. पहिले तर बँकेत जायचं आणि दुसरं नंतर सांगतो. तर त्याआधी पटकन मी रेडी होतो आणि माझं काम संपवून येतो. बँकेचं काम तर आत्ताच झालं आहे, जवळपास 1-1.5 तास गेला. आणि जो आपला सेकंड कामबद्दल बोलत होतो त्याचा मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. काल मी घराच्या पाठीमागे काही झाडे लावलेत, ती दाखवतो तुम्हाला. बट काल शूट नाही केलं, पण आज तुम्हाला दाखवतो. हा आहे रामफल, लिंबू, लाल चाफा, हा एक लिंबू, आणि इकडे कालच काकडीचा बी, भोपळा, अननस, पानफुटी, जास्वंद अशी खूप सारी झाडं लावलेत. काल पूर्ण दिवसभर करत होतो. तसंच पुढं पण केलं आहे. आणि काल इथे हा थोडासा बांधकाम केलं मी, त्यात पण काही झाडं लावलेत. ह्याचे नाव नाही मला माहिती, चांगलं दिसलं म्हणून घेतलं. आहे गुलाब, जास्वंद, ह्याचं पण नाव नाही माहिती. हे कालच आणलेत कुंडी. आणि हे परत हे अशी शोची झाडं आणखी आणायचे, ते नंतर थोड्या वेळाने जाऊ आणि घेऊन येऊ. आणि झाडं आणायच्या आधी सर्वात पहिले पेटपूजा. त्यासाठी पहिले आपल्याला जेवण बनवायचं आहे. भात ऑलरेडी झालेला आहे, फक्त आपल्याला आता वाटाण्याची आमटी करायची आहे. तर चला सर्वात पहिले मी हातपाय धुवून घेतो आणि मग जेवण बनवायला सुरू करतो. आता आपलं सर्व कापून वगैरे रेडी झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. सर्व रेडी झालेलं आहे. वाटाणे पण ऑलरेडी उकडलेत. आता फक्त फोडणी देऊन शिजवायचं आहे.
बंद कर. तर आपले ते दुसरे कुक आलेत, मोठे कुक आहे ते ऑमलेट बनवणार आहेत. बघूया कसं बनवते. वर नाही तर वर थांब. तो तिकडं मिक्स कर तिकडं. चला, आपल्या कुकनी एका अंड्याचे 2 ऑमलेट बनवलेले आहेत. आता मला बनवले. इकडे दाखव. कोणता घेऊ? काल मी यातले नेलेत. तो नेला. फुलांची समोर लावायला घेते ना. आता सध्या विकतची ना, आता फ्रीमधली झाडं घ्यायला आलोय. एक बेल, हा कसला डायबिटीजवरचं झाड आहे. नंतर शमीपत्र, हा दे मला. हा नारळाचं दे. बोलत जात जा मला. हे आलंय मुलकून. पारे दे पारे.
का इकडे फिरव जरा. अरे आम्ही खाली घेतो ना नंतर. हा मग असं जर फिरव. हो हो उत्तम सर. माझ्या वर्गातला बलू म्हणजे माझ्या पुढे होता तो. मी कसा नापा तिने कुठं मी आणले. मी थोडं का सांगायला मी आणले. हॅलो आमका हा झाले पाहिजे फक्त. तू हायच तर लक्ष देशील. नंतर आज पण आपली बऱ्यापैकी झाडे लावून झालेली आहेत. काही शिल्लक आहेत ती उद्या लावणार आहे मी. तुम्ही पण माझ्यासोबत संकल्प करा यावर्षी एकतरी झाड लावू आणि तो जगवण्याचा प्रयत्न करू. कारण तुम्ही ह्यावर्षी बघितलं असेल किती टेम्परेचर वाढलेलं. जवळपास 40 to 43 डिग्रीपर्यंत जात होता. तर याचं कारण हेच आहे की वाढती जंगलतोड. आता मला आणखीन काही थोडी कामं आहेत त्यामुळे मी हा आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.